व निवड श्रेणी मिळालीच पाहिजे. पदवीधर वेतन श्रेणी मेडिकल बिल 1 तारखेला पगार झालाच पाहिजे. 1 तारखेला पेन्शन झालीच पाहिजे. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे. या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या कोणकोणत्या मागण्या आहे त्याबद्दल आपण सविस्तर सांगावं. तर आम्हाला 1 तारखेला पगार आणि पेन्शन मिळालीच पाहिजे आणि 2022 पासून जे सेवानिवृत्त झालेले लोक आहेत त्यांना अजूनपर्यंत कोणतंही उपदान किंवा अंशराशीकरण मिळालेलं नाही, ते त्वरित मिळण्यात यावं. 22 पासून वेतन श्रेणी कुणालाही लागलेली नाही, पदवीधर वेतन श्रेणी लागली नाही, वरिष्ठ श्रेणी लागलेली नाही, निवड श्रेणी लागलेली नाही. यांनी काय करावं? तसंच मेडिक्लेम बिल हे यांच्याकडे आणूनसुद्धा म्हणतात काय झालं, पैसा नाही, काही नाही, काय करावं काय नाही. आणि 2-2, 3-3 महिने पगार पेन्शन होत नाही. काय खावा आम्ही शिक्षक लोक आहे, आम्ही कोणता धंदापाणी करू शकत नाही, काही नाही. आमचं खडू फळायच्याशिवाय कोणतं काम नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही जर यांच्याशी बोलणं केलं तर म्हणतात तुम्ही म्हणाल तेव्हा विन का, बिलच नाही आले. दर 15 ते 20 तारखेला बिलं सगळ्यांचे येऊन जातात, पेन्शनर लोकांचे आणि पगारी लोकांचे. आणि यांच्यात या कार्यक्षमतेमध्ये खोट आहे. म्हणून माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून शासनाला की लवकरात लवकर आमच्या 5व्या दिवसाची दखल घेऊन आमच्यावर जो होणारा अन्याय दूर करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच आपल्या माध्यमानं विनंती करतो. हे आंदोलन किती दिवसापासून सुरू आहे? हे 16 तारखेपासून सुरू आहे, तर आजचा 5वा दिवस आहे. किती शिक्षक यामध्ये सहभागी झालेले आहेत? आतापर्यंत 200-300 लोक दर दिवस सहभागी झालेले आहेत. रोज साखळी उपोषणाला बसतात आणि 12 ते 5 वेळामध्ये आमचं साखळी उपोषण राहते. या उपोषणादरम्यान अधिकाऱ्यांचा किंवा नेत्यांचा या ठिकाणी संपर्क झाला का? हो, आडवाले साहेबांचा झाला. त्यांनी मॅडमला बोलले. मॅडम म्हणाल्या की मी शुक्रवारला सरांना बोलावतो आणि वाटाघाटी करून मी संपवतो. पण काही त्यांनी बोलावलं नाही, कोणतंच काम केलं नाही. आमचं कंटिन्यू आता 5वा दिवस आहे, उद्या 7वा दिवस राहील. या आंदोलनाच्या दरम्यान जे काही अधिकारी पदाधिकारी राजकीय नेते आलेत तर त्यांच्या भेटी झाल्यानंतर तुम्हाला असं वाटते का त्यांच्या आश्वासनानंतर की काहीतरी तोडगा निघेल? हो, होऊ शकते सर. अडवाले साहेब आमच्या प्रवीण दटके साहेबांशी बोललो. म्हणजे संघटनेच्या मागे शिक्षकांच्या मागे आडवाले साहेब असल्यामुळे तुम्हाला 100% गॅरंटी आहे की तुमच्या या आंदोलनाचं फलित होईल आणि तुम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून सगळ्या मागण्या पूर्ण होतील. अगदी बरोबर. आणि या ठिकाणी सगळ्या महिला मंडळी, शिक्षिका तसेच शिक्षकसुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहे. आपण पाहता की जुनी पेन्शन योजना लागू करा अशा प्रकारचं. तसेच या ठिकाणी 1 तारखेला पगार पेन्शन झालीच पाहिजे. याशिवाय अ व ब वर्ग नगरपरिषद मनपाला 100% निधी देण्यात यावा अशा प्रकारच्या या ठिकाणी मागण्या आहेत. तसेच आपण या ठिकाणी अजून काही मागण्या आहेत. कार्यरत शिक्षकांवर लादलेली TET परीक्षा रद्द झालीच पाहिजे. याशिवाय 2022 पासूनची थकबाकी त्वरित मिळण्यात यावी आणि 1 तारखेला पगार झालाच पाहिजे, पेन्शन झालीच पाहिजे अशा विविध मागण्यांसह या ठिकाणी सर्व सेवानिवृत्त शिक्षक, कार्यरत शिक्षक उपोषणाला बसलेले आहेत व त्यांच्या मागण्या लवकरात पूर्ण होतील अशी आशा बाळगूया. मी सुनील मोहोड, अमृत न्यूज चॅनल, नागपूर.